नीट पेपर फुटी प्रकरण आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष घेत आहेत अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे या निमित्ताने मैदानात उतरणार आहेत. रविवारी दोघेही बंधू एकत्र येणार आहेत. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा हा मोर्चा असणार आहे. या मोर्चात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे, तर महाविकास आघाडीचे इतर पक्ष देखील सहभागी होणार आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद दिसेल आणि पक्षाला जनाधार देखील मिळू शकतो. ठाकरे बंधू वर्षभरात कधी कधी एकत्रित आले आहेत, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्धव व राज ठाकरे यांच्यात 2005 मध्ये दुरावा निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. सुरुवातीला विधानसभेला नाशिक, मुंबई महानगरपालिकेला राज ठाकरे यांना यश मिळालं. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष टिकून ठेवला होता, पण गेल्या वर्षी दोघांनाही एकमेकांची गरज जाणू लागली. त्यातून मराठीच्या मुद्द्यावर दोघे 1 जुलै 2025 मध्ये एकत्र आले. मुंबईत जवळपास 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि राज्यातील भाषा धोरणाच्या विरोधात आयोजित या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. दोन्ही नेत्यांनी मराठी माणसांच्या हक्कावर भर देत एकत्रित लढण्याचा संदेश देखील दिला होता. या सभेला महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक वळण मानलं गेलं होतं. शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे स्मारकाला संयुक्त अभिवादन. दोघांच्या संयुक्त सभेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कुटुंबासह शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाला अभिवादन केले होते. अनेक वर्षांनंतर दोघे एकत्र आल्याने हा भावनिक क्षण ठरला आणि त्यांच्या नात्यातील दुरावा कमी झाल्याची चर्चा सुरू झाली होती. गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंची भेट. 2025चा गणेशोत्सव दोघांसाठी महत्त्वाचा ठरला, कारण उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि कुटुंबियांसह राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती दर्शनासाठी ते गेले होते. या भेटीनंतर दोन्ही पक्षांमधील राजकीय जवळीक वाढतच गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी पुन्हा एकदा एकत्र. नोव्हेंबर 2025 मध्ये शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकावर त्यांच्या स्मृतिदिनी दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र आले होते. संयुक्त सभेनंतर सार्वजनिकरित्या एकत्र दिसण्याची ही आणखी एक महत्त्वाची घटना मानली गेली. मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढले, पण दोघे बंधू अनेक वेळा एकत्र आले. परंतु राजकीयदृष्ट्या दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत युतीत पहिल्यांदाच लढले. मनसे शिवसेना युतीने महायुतीला चांगली फाईट दिली, पण महानगरपालिकेत सत्तांतर झाले आणि ठाकरेंच्या हातातून सत्ता गेली. ठाकरे सेनेचे 65 नगरसेवक निवडून आले, पण मनसेचे अवघे 6च नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर दोघांनी नीटच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची रविवारी पुन्हा एकदा ताकद दिसणार आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल आणि ताकदीबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.